मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण मूग डाळीची भाजी बनवतोय। फ्लावर शेंग टाकून टोमॅटो हे सर्व टाकून पाचक अशी आपण मस्त अशी डाळ बनवतोय। काल तर खातच राहिलं अशी डाळ आहे बघा जरा तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा बनवूनच बघा। आता राई जिरं टाकलं आपण थोडंसं। आता आपण मिरची टाकतोय। आपण 2 टेबलस्पून तेलामध्ये 1 टीस्पून राई 1 टीस्पून जिरं टाकलं। राई जिरं तडतडलं की आपण त्यात मिरची टाकणार आहोत। आपण इथे 3 ते 4 मिरच्या टाकल्यात मधून चीर देऊ। तेलात मिरच्या छान फ्राय झाल्यात। आता आपण कांदा टाकून घेऊया। कांदा टाकूया। किती कांदे घेतले आपण? छोटे छोटे 2 कांदे घेतले आणि मिरच्या घेतल्या। आयुर्वेदानुसार मूग डाळ सुपरफूड म्हणून ओळखली जाते। पचनाच्या बाबतीत इतर कडधान्यांपेक्षा ही लवकर पचते। कफ आणि पित्त संतुलित करण्यासाठी या डाळीचा आहारात समावेश केला जातो। या डाळीच्या सेवनाने पोटासंबंधीच्या समस्या दूर होतात। अपचन, गॅस, बद्धकोष्ठता। मूग डाळीमध्ये कमी कॅलरीज आणि फायबर जास्त असल्यामुळे जर तुम्ही वजन कमी करत असाल तर आहारामध्ये मूग डाळीचा समावेश करा। फायबर जास्त असल्यामुळे भूक नियंत्रित ठेवण्यास मदत होते। मूग डाळीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते। म्हणून मधुमेह असलेल्या लोकांनी मूग डाळीचे सेवन अवश्य करावे। लहान मुलं भाज्या खायला कंटाळा करतात, म्हणून अशा प्रकारे आपण डाळीमध्ये, चपातीमध्ये, भातामध्ये भाजीचे छोटे छोटे तुकडे करून टाकून त्यांना खायला देऊ शकतो। त्यांना कळणार सुद्धा नाही आणि ते आवडीने सुद्धा खातील। आपण डाळीमध्ये अर्धा चमचा हिंग आणि 5-6 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली। मुगाची डाळ कधी कधी नको खायला, पण ही आजारपणासाठी वगैरे खूप चांगली असते। ऑपरेशन केलेली माणसं, आजारी असलेली माणसं त्यांना ही मुगाची डाळच देतात आणि मुगाची डाळ खरंच चांगली आहे। कधी पण याचं सूप करून पिऊ शकता, अख्ख्या मुगाचं सूप करून पिऊ शकता। आपण टाकूया। आता आपण फ्लावर टाकूया। शेंग, फ्लावर मोठे मोठे तुकडे करून घेतलेत, कारण की डाळ आपण शिजवणार तर ते वितळले नाही पाहिजेत, म्हणून मोठे तुकडे ठेवलेत आपण। अशी डाळ करून बघा, एकदम पाचक डाळ, छान लागते डाळ। परतून घ्या। वरून भरपूर कोथिंबीर टाकून घेतली। आपण मूग डाळ टाकूया। 1 वाटी मुगाची डाळ आपण घेतले। मुगाची डाळ आपण स्वच्छ धुवून घेतले। ही तुम्हाला पाहिजे ना तर अर्धा तास तुम्ही भिजवून पण करू शकता, लवकर शिजते। आता आपण तर कुकरला लावतो ना। पाच मिनिटं झाकण देऊन आपण एक वाफ काढली। आता आपण वाफेवर ठेवलेली डाळ 5-1 मिनिटं आणि मीठ टाकून घेऊया। अशी डाळ तू लहानपणी बनवायची ना, मस्त बनायची। परत तू बनवली ना, आज किती दिवसांनी बरोबर बनवायचं, चवीनुसारच टाका हा मीठ। एक चमचा तूप टाकलं याच्यात। मला डॉक्टरांनी पण सांगितलं सगळ्यात तूप टाका। डाळीत आम्ही टाकतोच तूप नाही।
डाळीत आपण वरून थोडं खोबरं टाकलं आणि तर पाणी टाकणार आहोत. आता आपण 2 ग्लास पाणी टाकलं डाळीमध्ये. तुम्हाला डाळ किती पातळ हवी त्या हिशोबाने टाका. आपण कुकरला 1 शिट्टी लावून घेणार आहे है ना. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटन पण दाबा. नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्ही मला. मी म्हणजे वाचते. येणाऱ्या व्हिडिओचं Comment- नोटिफिकेशन तुम्हाला कमेंट मी मिळतील. वाचते. मला कमेंट करा. कुकर लावून घेऊया आपण. आता आपण कुकर लावून घेऊया आणि 1 शिट्टी घेऊया कुकरला. बघा कशी डाळ झाली आपली मस्त एकदम सुंदर. तुम्ही पण बनवून बघा आणि आम्हाला कळवा तुमची कशी झालेली. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर पण करा. तुम्ही ही डाळ चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर एन्जॉय करू शकता. तुम्हाला जर ही डाळ भाकरी बरोबर खायची असेल तर तुम्ही याच्यात पाणी कमी टाका, म्हणजे ही जाड बनेल. मग तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर एन्जॉय करू शकता. भाताबरोबर हवी असेल तर मी जशी बनवले तशीच बनवा. आणि जर डाळ आवडली असेल तर मला नक्की कळवा आणि फ्रेंड्ससोबत रेसिपी शेअर करा. धन्यवाद.